तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। मला असं वाटतं मराठी भाषेविषयी कोणाशीही चर्चा करण्यापेक्षा महाराष्ट्र हा मराठी भाषेसाठीच निर्माण झालेला आहे, मराठी भाषिकांचा आहे। आणि त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा महत्त्वाची असताना हिंदी भाषा हिला जे महत्त्व देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करतंय, मला असं वाटतं दुर्दैवी आहे। आणि याच्यासाठी कोणाशी चर्चा करण्याची मला असं वाटत नाही की काही आवश्यकता आहे। राज्याच्या जनतेची जी भूमिका आहे की मराठीच ही या राज्यासाठी आवश्यक आहे। हिंदी ज्याला शिकायचं ते शिकू शकतं, परंतु त्याला तुम्ही मला असं वाटतं सक्ती करू शकत नाही। पण राज ठाकरे या सगळ्या गोष्टीमध्ये केंद्रस्थानी दिसत आहेत, मग असं काय? सगळेच लोक आहे मराठीसाठी, जे काय मराठी भाषेचे अभ्यासक सगळे आहेत, साहित्यिक आहेत, वेगवेगळे अभ्यासक आहेत, सामान्य मराठी माणूस आहे, या सगळ्यांनीच ही भूमिका व्यक्त केलेली आहे की या राज्यात मराठीच सक्तीची असली पाहिजे, हिंदीची सक्ती करता येणार नाही। शक्तीपीठाच्या संदर्भामध्ये आज महत्त्वाचा निर्णय घेतला गेला, अखेर शक्तीपीठ होणार हे स्पष्ट झालेलं, आज कॅबिनेटमध्ये डिसिजन झालेलं आहे। हे पहा, शक्तीपीठ हा मार्ग 14 जिल्ह्यातून 39 तालुक्यातून जाणारा मार्ग आहे आणि या मार्गाला महत्त्वाच्या सगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर विरोध आहे। विशेषतः कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, या सगळ्या जिल्ह्यामध्ये हिंगोली असेल, या ठिकाणी शेतकऱ्यांनी विरोध दर्शवलेला आहे। कारण आत्ताच्या घडीला एक वेगळा मार्ग हा शक्तीपीठला जवळपास पॅरलल ज्याला म्हणता येईल असा मार्ग उपलब्ध असताना हा शक्तीपीठचा घाट का सरकार घालतंय हा एक जनतेला आणि शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे। आणि मला असं वाटतं शेतकरी याच्यासाठी जीवाची बाजी लावतील, परंतु शक्तीपीठ मार्गाला विरोध करतील। पण तुमचं किंवा भूमिका असणार आहे? आमचा विरोधच आहे। आम्ही शक्तीपीठाच्या ज्या पद्धतीनं सरकार शक्तीपीठात मार्ग करण्याचा प्रयत्न करते याला आमचा विरोधच आहे। शक्तीपीठ मार्गाला विरोध आमचा आहेच आहे। आज काल लोकल बॉडीजला इलेक्शन कमिशनने सांगितलं की प्रभाग रचना करायला, जर टाइम टेबल पाहिलं तर जवळपास दिवाळीनंतरच महाराष्ट्रामध्ये लोकल बॉडीज इलेक्शन होतील असं म्हटलं जातं। जे अपेक्षित होतं की साधारणतः त्याच्या आधी इलेक्शन लागेल ते होताना दिसत नाही। पण राज्य सरकार याच्या चाल ढकल करते स्पष्ट होत आहे। कारण आता आधी निवडणूक आयोग वॉर्ड रचना, प्रभाग रचना, जिल्हा परिषदेची गट रचना, पंचायत समितीची गणाची रचना हा निवडणूक आयोगाचा अधिकार असताना राज्य सरकारकडे हा विषय गेलेला आहे। आणि त्यामुळे राज्य सरकार जोपर्यंत ही रचना करत नाही आणि निवडणूक आयोगाला सुपूर्द करत नाही तोपर्यंत निवडणूक आयोग मला नाही वाटत निवडणुका घेऊ शकतील। म्हणून एखाद्या वेळेस राज्य सरकारला या निवडणुका टाळायच्या, कारण बऱ्याच ठिकाणी प्रशासकीय अधिकारी या राज्याचे मालक होऊन बसलेले आणि तिथला एखादा मंत्री त्या जिल्ह्याचा मालक होऊन बसलेला आहे। जनतेचं राज्य कुठेही राहिलेलं नाही। सामान्य नगरसेवक असेल, सामान्य जिल्हा परिषद सदस्य असेल, सामान्य पंचायत समिती सदस्य हा जनतेचे प्रश्न सोडवत असेल तो कोणत्या का पक्षाचा असेल, म्हणून त्याच्या हाती सत्ता येण्याची आवश्यकता आहे। परंतु सरकारमधील काही लोकांना ही सत्ता स्वतःच्या हाती राहावी अशा प्रकारचा मानस दिसतो। म्हणून निवडणुका काही ना काही कारणाने प्रलंबित करण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा चालू आहे असं वाटतं। मालेगावच्या कारखान्यामध्ये अजित पवारांची निवडणुकीमध्ये इतकी चुरस असणं की अजित पवारांची प्रतिमा बलीन करणारे आहे का प्रतिमा उंचवणार आहे? मला असं वाटतं ही सहकारची निवडणूक आहे आणि एका साखर कारखान्याची निवडणूक आहे। त्या क्षेत्रामध्ये अजितदादांचे सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे एखाद्या दिवस कमी जास्त असतील पण 10 खाजगी कारखाने आहेत। हा मालेगाव सहकारी साखर कारखाना एक अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवला जाणारा बारामती तालुक्यातला कारखाना आहे। या ठिकाणी 4 पॅनल आहे। अजितदादासुद्धा या निवडणुकीत उतरलेले आहे। मग राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। मी कारखाना महत्त्वाचा नसतो असं मुळीच म्हणणार नाही, कारण मी ग्रामीण भागातला एक कार्यकर्ता आहे, शिवसैनिक आहे। परंतु एवढं मोठं राज्याचं उपमुख्यमंत्री पद असताना असे अनेक कारखान्याचे चेअरमन आपल्यासोबत राहत असतात किंवा आपल्याला त्यांना घेऊन फिरता येऊ शकतं, तरी अजितदादांना तिथं जाण्याची इच्छा आहे। मला असं वाटतं अनाकलनीय आहे हे कारण। हिंदी भाषा को लेकर जो विरोध पूरे देश में नजर आ रहा है,
कुठे नाराज नाही. जर आपण त्यांचं नीट सगळं ऐकलं तर त्यांनी सुस्पष्ट भूमिका मांडलेली आहे. कुठं नाराजी वगैरे मांडलेली नाही. ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत आणि मला वाटतं त्यांचा शब्द पक्षात एक बऱ्याच ठिकाणी एक त्याचं महत्त्व असतं, ताकद असते, शक्ती असते. त्यामुळं हा काही माध्यमांनी फैलवलेली नाराजी दिसते. परंतु भास्करराव जाधव सातत्यानं आता आमच्या बैठका होतात, सगळ्या याच्यात सुस्पष्टपणे वर्धापन दिनामध्ये सुद्धा त्यांचं भाषण झालं, नंतरच्या बैठकीमध्ये सुद्धा भाषण झालं आणि ते सडेतोड बोलणं हा त्यांचा स्वभाव आहे. त्याला आपण नाराजी असं म्हणतो. राहुल गांधी सरकार के द्वारा कहा जा रहा है त्यांच्या मतदारसंघामध्ये 8% मतदार वाढलेले आहेत, कसं पाहताय? नाही, बरोबर आहे ना. राहुल गांधींनी ज्या भूमिका मांडल्या याला निवडणूक आयोग कुठलंही उत्तर देत नाही आहे. उलट मागच्या काळामध्ये फुटेज 45 दिवसात नष्ट करण्याचा एक निर्णय निवडणूक आयोगानं चुकीचा निर्णय घेतलेला आहे. आणि राहुल गांधींनी देवेंद्रजींच्या मतदारसंघाचे 8% मतदान वाढलं ही भूमिका मांडली. मग असं 8% एकाच वेळेस वाढणं, चला 5 वर्षात वाढणं 8% मी समजू शकतो, परंतु लोकसभा आणि विधानसभेच्या मध्ये 8% मतदान वाढणं, मला वाटतं हा प्रश्न राहुल गांधींनी विचारलेला योग्य प्रश्न आहे. 5 नंतर जे 76 लाख मतदार वाढलेले आहेत त्या संदर्भातील सुनावणी पूर्ण झालेली आहे. उद्या याच्यावरती निकाल येण्याची शक्यता आहे, कसं वाटतं? एकूणच प्रकाश आंबेडकरांनी कोर्टात सुद्धा या संदर्भात बाजू मांडली. हे पहा, सगळ्या बाबी आताच्या घडीला मी कोर्टावर काही बोलत नाही, परंतु सरकारने निवडणूक आयोगापासून सगळ्या प्रशासकीय व्यवस्था स्वतःच्या कह्यात ठेवलेल्या आहे. त्या निर्णय मला वाटत नहीं कि फार वेगळा लागेल. हिंदी भाषा को लेकर सरकार का कहना है अब जो साहित्यिक या एक्सपर्ट होंगे लैंग्वेज के उनके रिकमेंडेशन के बाद ये तब्दीली की जाएगी. क्या लगता है बीएमसी या पालिका चुनाव को सामने नजर रखते ये डिसीजन किया जा रहा है? मैं समझता हूँ इसका इलेक्शन से कोई संबंध नहीं है. हिंदी भाषा के बारे में या मराठी भाषा के बारे में जब निर्णय लेना है तो महाराष्ट्र में मराठी भाषा अनिवार्य होना चाहिए, कंपलसरी होना चाहिए. हिंदी हम इस महाराष्ट्र में लोगों को हम ज़बरदस्ती नहीं कर सकते, नहीं करना चाहिए, ये भूमिका हमारी है. सरकार जिस प्रकार कह रही है कि हम इनसे चर्चा करेंगे, उनसे कोई ज़रूरत नहीं है. ये महाराष्ट्र जो निर्माण हुआ है बेसिक मराठी भाषिकों का निर्माण हुआ है. मराठी भाषिक लोग यहाँ रहते इसलिए निर्माण हुआ. मैं समझता हूँ इसके लिए दूसरी कोई भाषा की ज़रूरत नहीं है. राहुल गांधी का एलिगेशन है कि देवेंद्र फडणवीस के कॉन्स्टिट्यूएंसी में 9% वोटर्स इंक्रीज हो गए 5 महीने में. तो फडणवीस जी ने भी जवाब दिया है कि सबसे ज़्यादा जहाँ पे लोगों की संख्या बढ़ी है वो महाविकास आघाड़ी की कॉन्स्टिट्यूएंसी थी, जहाँ से महाविकास आघाड़ी के लोग जीते हैं. ये देखो, मैं समझता हूँ राहुल जी ने जो सवाल खड़े किए हैं महाराष्ट्र के इलेक्शन के बारे में, इस पे अभी तक इलेक्शन कमीशन भी कोई अच्छी तरह से जवाब नहीं दे सका है. इसलिए राहुल जी के जवाब सिर्फ ये कह के, देवेंद्र जी ने ये कह के नहीं चलेगा. ये 8% सिर्फ 4 महीने में कैसे हुए, एक सवाल उन्होंने खड़ा किया और सही सवाल उन्होंने खड़ा किया. सर, इलेक्शन के बारे में बताइए. इलेक्शन जो है अप्रिसिएशन हो रहा है, लेकिन जिसके चलते कांग्रेस ने उन पर सवाल उठाए. शशि थरूर का कॉलम है उस पर उन्होंने पीएम मोदी और ऑपरेशन सिंदूर पे अप्रिसिएशन किया, उससे कांग्रेस ने उन पर सवाल उठाए हैं. इससे आपको क्या लगता है इस स्टैंड? ये कांग्रेस का अंदरूनी, शशि थरूर ये कांग्रेस के ही है और जो सवाल कांग्रेस और शशि थरूर एक दूसरे पे कर रहे हैं, मैं समझता हूँ कांग्रेस का अंदरूनी मामला है, उसमें मैंने कुछ बात रखना गलत होगा. सर, इलेक्शन गुजरात और केरला में बाइपोल इलेक्शन के बाद बीजेपी को वहाँ पे पसंद नहीं किया जा रहा है. क्या आपको लगता है लोगों के माइंडसेट में कुछ डिफरेंस आया है? मैं समझता हूँ इतनों से छोटे से इलेक्शन से बड़ी बात करना ही गलत होगा. ऐसा होता है, हुआ है, ये सत्य जो भी होगा, तो भी इसके लिए सब हमको मिलके ताकत लगाना पड़ेगा. बीजेपी के खिलाफ तो लोग है ही, लेकिन सिर्फ बाय इलेक्शन में बीजेपी हारी बोल तो बीजेपी हार गए ऐसा मानना मैं समझता हूँ गलत होगा. बीजेपी को हराने के लिए ताकत हम सबको जमा करना पड़ेगा. इलेक्शन जो है अब वक्त पे हो गए नहीं उनको, और आगे उनको टाइम मिला है, तो इसके बारे में क्या मतलब? जल्द से जल्द होना चाहिए, इतना मैं कहता हूँ. थैंक यू. तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे?
दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।